सगळ्यात जगातला महत्त्वाचा कुंडली रिलेटेड, पत्रिके रिलेटेड प्रश्न म्हणजे मंगळ आणि मंगळाची असलेली पत्रिका. हो, तर बरोबर. याविषयी तुम्ही काय सांगाल? मंगळ पत्रिकेत कुठं पडला त्यावर डिपेंड आहे. मंगळाची पत्रिका म्हणजे काय आहे? म्हणजे लोकांची भीती काय आहे? ते एक मोठं एक थ्रेट आहे लोकांना, की मंगळ असेल तर प्रॉब्लेम येतो. त्यामध्ये मंगळ हा एकच ग्रह प्रत्येक माणसाचा असतो. आता या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 5 मंगळ नाही आहेत हे. हं, म्हणजे एकच मंगळ या ठिकाणी प्रत्येका पत्रिकेत मंगळ असतोच. हं, हं, तो कुठं इथं पडला, इथं पडला, इथं पडला, इथं पडला, इथं पडला. या 5 ठिकाणी कुठेही एका ठिकाणी मंगळ असेल, हं. तर ती मंगळाची पत्रिका झाली. बरं. आता 12 स्थानामध्ये 5 स्थानामध्ये मंगळाची पत्रिका होते. हं. म्हणजे 40% लोकांना जगात मंगळ आहे. आहेच आहे. जर मंगळाचा जर मी थ्रेट थ्रेट घेऊन बसला, तर या भारतामध्ये किंवा या पृथ्वी तलावर असलेल्या 45% लोकांचा आता डायव्होर्स झाला असता, रिमॅरेज झाला असता. हां, हां. तर मंगळ हा एकच पॉइंट असा पकडून शकत नाही तुम्ही, की त्याच्यामुळं ते घटस्फोटच होईल. हं, हं, आणि मंगळ एखाद्याला असेल, पुढच्याला हं. मंगळ नसेल, तरी काही प्रॉब्लेम येतो असं नाही. नाही. अगेन आय एम टेलिंग अबाउट द पर्सेंटेज. हां. धिस पर्सेंटेज 90%. अनुष्काची पत्रिका 90% वर गेली. ओके. ह्याची पत्रिका 40% वर आहे. शाहरुख खानची 30% वर आहे. परत तिची 90% ची पत्रिका आहे. म्हणजे बरं. जजमेंट शुड बी लाइक दॅट, की तुम्ही हे जजमेंट करून त्या गोष्टी मॅनेज बघणं करू. गरजेचं आहे. मग मंगळाची पत्रिका असतं, मंगळ असायलाच पाहिजे असं काही नाहीये. बरं. एखादा माणूस कडक मंगळ आहे, दुसरा नॉन मंगलिक जरी असेल, तरी हं. सुद्धा ते लग्न. सक्सेस होईल. पण एखादा माणूस कडक मंगळाची पत्रिका आहे, माझं वैवाहिक जीवन जे आहे ते 80% पॉझिटिव्ह आहे आणि हं. समोरच्या पत्रिकेला मंगळ नाही आहे, पण तिला 20%च पत्रिका चांगली आहे, तरी घटस्फोट होऊ शकतो.